पिता पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या कृपा परमेश्वराची प्रीती पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो. प्रेमाला आपण येशू ख्रिस्ताच्या मिळपाला बोलावं चालल्याबद्दल मिळपाल मिळण्याची येतो. त्याचबरोबर प्रभू ख्रिस्त आपली सर्वांना आम्ही सर्वांना काळजी घेत असतो. आपल्याला काळजी घेत असतो म्हणून आपण विश्वस्त मिळपाळा किंवा प्रकारे मिळपाळा प्रकारे बनवतो. आपण प्रत्येकजणही त्याच्याप्रमाणे मिळपाळ बनावे आणि इतरांच्या गरजांमध्ये थांबून जाण्याची प्रेरणा आपल्या प्रकारकडे लागावे पुन्हा त्यांच्यावरील आपण कधी इतरांना मदत करण्यामध्ये त्यांची क्षमा सर्वशक्तिमान परमेश्वराचा सर्व समाज परमेश्वरामध्ये ऐकतो. आमच्या बाबांची क्षमा करून
करूया. हे सर्व समर्थ बलिंद्री परमेश्वरा आमचा परमेश्वर याच्याकडून आम्हाला शक्ती दे. तुझ्या स्वर्गीय आनंदात सहभागी कर. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काही आम्हाला करणारा एक परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रवेश त्याच्याद्वारे करतो. या पुस्तकातून घेतलेले वचन. पहा, आम्ही परराष्ट्राकडे वळलो. पौल आणि बर्नबा हे पिरगा येथे निघून फिरत फिरत पिसिदियातील अंतियोक्या येथे पोहोचले आणि शब्दात दिवशी सभास्थानात जाऊन बसले. सभास्थानाची सभा संपल्यावर यहुद्यातील आणि भक्तिमान यहुदी मतानुसार त्यांच्यातील पुष्कळ जण पौल आणि बर्नबा यांच्या मागे गेले. त्या दोघांनी त्यांच्याबरोबर बोलून देवाच्या कृपेत टिकून राहण्यास त्यांची मन वळविली. पुढच्या शब्दात दिवशी बहुतेक सर्व नगर देवाचे वचन ऐकावयाला जमले. पण लोकसमुदायास पाहून यहुदी लोकांना देवामुळे चेव आला आणि पौल जे बोलला त्याला विरोध करून ते अपशब्द बोलू लागले. तेव्हा पौल आणि बर्नबा हे निर्भीडपणे म्हणाले, देवाचे वचन प्रथम तुम्हाला सांगावयाचे अगत्य होते, तरी ज्या तुम्ही आमचा अभेद करता आणि आपल्याला सार्वकालिक जीवनाकरिता अयोग्य ठरविता, त्या अर्थी पहा, आम्ही परराष्ट्राकडे वळतो. कारण प्रभूने आम्हाला आज्ञा दिली आहे की पृथ्वीच्या दिगंतापर्यंत तू तारक व्हावेस, म्हणून मी तुला राष्ट्राचा प्रकाश असे करून ठेवले आहे. हे ऐकून परराष्ट्रीय आनंदित झाले आणि त्यांनी देवाच्या वचनाचा महिमा वर्णिला. तेव्हा जितके सार्वकालिक जीवनासाठी नेमलेले होते तितक्यांनी श्रद्धा ठेवली आणि प्रभूचे वचन त्या सर्व प्रांतात पसरत गेले. तेव्हा यहुदी लोकांनी भक्तिमान आणि कुलीन स्त्रियांना आणि नगरातील मुख्य पुरुषांना शिकवले आणि पौल व बर्नबा यांचा छळ करून त्यांना आपल्या सीमेबाहेर धरून त्यामुळे ते आपल्या पायाची धूळ त्यांच्यावर झटकून इकुन्या येथे गेले. इकडे शिष्य आनंदाने आणि पवित्र आत्म्याने पूर्ण झाले. हा प्रभूचा शब्द आहे. प्रतिसाद सोडून आपला प्रतिसाद आम्ही त्याची प्रजा त्याच्या कळपातील मेंढरे आहोत. हो, पृथ्वीवरील सर्व लोक परमेश्वराचा जय जयकार करा. हर्षाने परमेश्वराची सेवा करा. गायन करीत त्याच्या पुढे जा. आपला प्रतिसाद. परमेश्वर हाच देव आहे असे जाणा. त्यानेच आम्हाला उत्पन्न केले. आम्ही त्याचीच आहोत. त्याची प्रजा त्याच्या मेंढरातील त्याच्या कळपातील मेंढरे आहोत. आपला प्रतिसाद. कारण परमेश्वर चांगला आहे. त्याची दया वाढली आणि त्याची सत्ता पिढ्याला पिढ्या टिकते. आपला प्रतिसाद. या पुस्तकातून वाचन मी युवांनी पाहिले ते सर्व राष्ट्र, वंश, लोक आणि निरनिराळ्या भाषा बोलणारे त्यांच्यापैकी कोणाला मोजता आला नाही असा शूद्र संख्येत परिधान केलेला आणि हाती झावळा घेतलेला मोठा लोकसमुदाय राजसनासमोर आणि उभा राहिलेला माझ्या दिवशीच पाहिजे. तेव्हा वडील मंडळीपैकी एकाने मला म्हटले, मोठ्या संकटातून गेला ते हे आहे. त्यांनी आपले सगळे कोकराच्या रक्तात घेऊन शून्य केले आहे. यामुळे ते देवाच्या राजासनासमोर आहे. ते अहोरात्र त्यांच्या मंदिरात त्याची सेवा करतात आणि राजासनावर असलेल्या त्यांच्यावर आपला मंडळ विस्तृत करेल.
ते यापुढे तुटलेले असे होणार नाही आणि तांत्रिकही होणार नाही. त्यांना सूर्य किंवा कोणतेही उष्णता वाढणार नाही, कारण राजस्थानामुळे मध्यभागी असलेले त्यांचा मेंढपाळ आणि ते त्यांना जीवनाच्या पाण्याच्या घराजवळ येईल आणि ते त्यांच्या डोळ्यातील सर्व अश्रू पुसून टाकेल. माझी मित्र माझीवाणी येतात, मी त्याला ओळखतो, ती माझ्या मध्ये येतात, मी त्यांना सर्व काही जीवन देतो, त्यांचा कधीही नाश होणार नाही, त्यांना माझ्यातून कोणीही हिसकावून घेणार नाही. मी त्यांना जे मला दिलं आहे ते सर्वांहून मोठं आहे. मी त्याच्या हातातून ते कुणीही हिसकावून घेऊ शकत नाही. मी आणि पिता आम्ही एक आहोत. प्रभू वर्तमान प्रिय बंधू, यावेळेस अनेक लोक पर्यटनासाठी देशी जात असतात. आपण कॅशमध्ये जरी गेलेला असाल यावेळी तिथं बर्फ वितळलं आणि बर्फ लागत गेले लागतात. सगळीकडे गेलेले डाग नदीची पसरतात. अशा मेंढपाळ कळत घेऊन सगळीकडे टेकड्यांवरून आपल्या पर्वतावरून मेंढ्यांना घेऊन जात असतात. नेमकं असंच दृश्य इस्रायलमध्ये होतं. इस्रायलचा प्रमुख व्यवसाय मेंढपाळाचा होता आणि म्हणूनच प्रभू ख्रिस्त मेंढपाळाचं प्रतीक वापरतो. मेंढपाळ मेंढपाळ काय करतो? छान महत्वाची गोष्ट करतो. एक की तो मार्ग व्यवस्थित आहे किंवा नाही ते पाहतो, की कुठे खाचकळली आहे का, मार्ग सरळ आहे किंवा नाही, पुढे मेंढर पुढे पडतील का, तो मार्ग सुद्धा आहे किंवा नाही याची काळजी घेतो आणि तो स्वतः त्या मार्गाने जातो. मार्ग दुसरी गोष्ट, तो त्याला कुठे घेऊन जातो? हिरव्या कुरणांकडे घेऊन जातो. हिरवं कुरण हे खाद्यपदार्थाचं प्रतीक, की जिथं त्यांना खाद्यपदार्थ मिळतात तिथं तो त्यांना घेऊन जातो. म्हणजे त्याची भूक भागवण्यासाठी तिथं घेऊन जातो. तिसरी गोष्ट करतो, त्याला निर्झराकडे घेऊन जातो. वाहणाऱ्या झऱ्यांकडे घेऊन जातो. त्याला हे पाण्याचं प्रतीक, की प्यायला पाणी देतो. म्हणजेच काय की तिथं त्याची अनंत भागली जाते. अशा ठिकाणी मेंढपाळ मेंढराने घेऊन जातो. आणि चौथी गोष्ट की तो आजूबाजूला न्यावून बनवतो. तिथे मेंढरांना त्यांच्यावरती हल्ला करणारे कोणी मानवी मुलं आहेत का, त्यांना त्यांच्यावरती प्रहार केले का, कोणी त्यांना मारून टाकले का, तर ह्याच्यातून त्यांचा बचाव करतो. त्यामुळे प्रसंगी प्राणी द्यायला तयार असतो. प्रभू ख्रिस्त केवळ खाद्य आणि पेय देत नाही, तर प्रभू ख्रिस्त आपल्या मेंढपाळाला 4 गरजा भागवतो. प्रभू ख्रिस्त आपल्या सगळ्या गरजा भागवतो. आपल्या गरजा कोणत्या आहेत? एक बौद्धिक गरज, शारीरिक गरज, भावनिक गरज, मानसन्मानाची गरज आणि आध्यात्मिक गरज. तर पहिली गरज आहे माणसाची बौद्धिक गरज. चांगले विचार चांगल्या गोष्टीकडे मिळतात
आणि चांगल्या कृती चांगल्या जीवनाकडे देतात. विचार शुद्ध असले तर मानवी जीवन शुद्ध असतं. विचार चांगले असले तर आपण चांगल्या कृती करणार. आज मी एका तरुणाबरोबर चर्चा करत होतो. तुमचा अभिप्राय की मनाला करत नाही, विचारांसाठी कामाकाम करत नाही, वस्त्र पुरवत नाही, तलवारी घेऊन आपला लाईफ पाहिजे कापत नाही, त्याच्यावर डॉक्टर होत नाही. ते का करतं? कारण वर्षानुवर्ष त्याच्यावरती विचारांचा परिणाम केला गेला चर्चेमध्ये. आणि चांगल्या विचारांमुळं आपण चांगलं बनतो, आपला समाज चांगला बनलेला आहे, सुसंस्कृत बनलेला आहे, समाजात नैतिक सक्षम समाज आहे. कारण चांगले विचार ते ईश्वर पहिला तुम्हाला आपली बौद्धिक भूक घालतो. दुसरी गोष्ट प्रवृत्तीचं काय देतो तर तो शारीरिक भूक घालतो. मेंढपाळ हिरव्या कोणाकडे घेऊन जातो. येशूचं एका वेळेला 1 नाही, 2 नाही, 4 नाही, 10 नाही, तर 4-4, 5-5, 7 वेळा प्रत्यक्ष जेवण घालतो, प्रत्यक्ष जेवण देतो, प्रत्यक्ष त्याला शारीरिक भूक घालतो. दुसऱ्या प्रकारे तिसरी येशूचं आरोग्यविषयक गरज भागवतो. पांढऱ्या बनवतो, औषध देतो, वेगवेगळ्या काय देतो, गुरुत्वाला संजीवन देतो आणि वैद्यकीय आरोग्यविषयक मेडिकल तो भागवतो. चौथी गोष्ट प्रयोजन येशूचं भावनिक गरज भागवतो. सुखात आणि दुःखात सहभागी होतो. त्यामध्ये रडवतो, आनंद सहभागी केला. समर्पणला तिथं जाऊन तो रडला, त्यांनी सांगण केलं. सुखातही सहभागी होतो, दुःखातही सहभागी होतो. आपल्याला आपली भावनिक गरज तो भागवतो, मिळवतो. प्रभू शब्दांना त्याच्याही पुढे जाऊन आपली आध्यात्मिक गरज भागवतो. आध्यात्मिक गरज होती की आपण शुद्ध असतो, आध्यात्मिक पवित्र असतो. देवबापाने सांगितलं जसं मी पवित्र आहे तसं तुम्ही पवित्र व्हावं. आध्यात्मिक गरज म्हणजे आपल्या प्रत्येकाचं पवित्रीकरण होणं. तर पवित्रीकरण होण्यासाठी येशू काय म्हणतो तर आध्यात्मिकाला सांगतो त्याला पाठीला जा आणि पाप करू नकोस. अपंग त्याला सांगतो वास घे आणि चालायला लाग आणि पुन्हा पाप करू नको. स्त्रीला तिला सांगतो पुन्हा पाप करू नको. पापाची गोष्ट शुद्ध करतो. व्यभिचारी स्त्रीला पकडत असताना तुला कोणी पापी ठरवत नाही, निकट ठरवत नाही आणि तुला पाप करू नको. तर येशू ख्रिस्त आध्यात्मिक शुद्धीकरण करतो आणि आपली आध्यात्मिक लाभतो. आणि शेवटचा मुद्दा की येशू ख्रिस्त मेंढपाळ ज्याप्रमाणे एखादा मेंढरावरती रांडी पाण्याने हल्ला केला देतो. भारताचे सैन्य आणि आपली सैन्य एकमेकावरती गोळीबार करत आहे ना, आणि त्याच्यात वाईट वाटतं की ठरवतात, मागलं जातात. ते मागलं जातात तर रक्त सांगतात त्या सीमेवरती कोणी नाही ते आपलं का सांगतात कशासाठी ते तिथं आहेत म्हणून आपण सुरक्षित आहोत. ते तिथे म्हणतात ते विमानाचं कचर घेतात म्हणून आपण सुरक्षित आहोत. तर आपण सुरक्षित असावं म्हणजे सैन्य तिथे स्वतःचा प्राण देतात. हेच आपण सुरक्षित असावं, आपलं जीवन सुरक्षित असावं म्हणून आपला प्राण प्राण देतो, रक्त सांगतो आणि स्वातंत्र्य देतो. उत्तर मेंढपाळ सादर करतो. येशू ख्रिस्त उत्तर मेंढपाळ आहे. तो आपल्याला फक्त खाण्यापिण्याची गरज नाही, तर आपली शारीरिक गरज भागवतो, भावनिक गरज भागवतो, आध्यात्मिक गरज भागवतो, भौतिक गरज भागवतो, मान सन्मानाची गरजही भागवतो. आपल्याला प्राण देतो. मान सन्मानाची गरज म्हणजे काय आपल्याला काय वाटतं की यू शुड बी रिस्पेक्टेड, लोकांना आपण मान सन्मान करा. पाणी म्हणतो सांगण्याचा प्रयत्न करतो की तू इतरांसारखी चांगली आहे. तो कृष्णाला जातो शुद्ध करतो, त्यांना माणसाला आणतो, माणसाला मान सन्मान देतो आणि म्हणतो आपण त्याला मेंढपाळ म्हणतो. येशू ख्रिस्त माणसाच्या सगळ्या गरजा भागवण्यासाठी पुढाकार घेतो. माणसाच्या गरजा भागवण्यासाठी आपल्या
सगळ्यांना प्रेरणा व्हावी आणि माणसाच्या गरजांमध्ये धावून जाण्याची प्रेरणा सगळ्यांना व्हावी आपण आपला विश्वास करूया. स्वर्गाने करता सर्व समाज परमेश्वर पिता याबद्दल करताय त्याचे कृपे फक्त आमचा परमेश्वर यावर माझा विश्वास आहे. प्रभू आमची आपले गौरव बिशप थॉमस धर्मगुरू व व्रतस्थ यांना उत्तम मेंढपाळ बनवून हरवलेल्या सर्व मेंढरांना प्रभूच्या गळ्यात परत आणण्यापासून पुनरुत्थित ख्रिस्ताकडून धैर्य व चांगले आरोग्य लाभावे म्हणून आपण प्रार्थना करूया. आपल्या गोप्रिय यांना वैशिष्ट्य ख्रिस्त सभेचा कारभार पाहण्यास व तिला मार्गदर्शन करण्यास पवित्र आत्म्याने ज्ञानाने प्रेमाने व चांगल्या आरोग्याने आशीर्वादित करावे म्हणून आपण प्रार्थना करूया. आपल्या राजकर्त्यांनी युद्धाचा मार्ग न अवलंबिता राजनैतिक मार्गाने आपल्या शेजारील राष्ट्राबरोबरच प्रश्न सोडवून देशात शांतता प्रस्थापित करण्यासाठी विशेष प्रयत्न करावे म्हणून आपण प्रार्थना करूया. मेंढरे आपल्या मेंढपाळाची वाणी ऐकतात आणि त्याच्या मागे जातात. सर्व श्रद्धावंतांनी ख्रिस्त सभेची एक निष्ठा राहून एक मेंढपाळ व एक कळप ह्याप्रमाणे आध्यात्मिक जीवन जगावे म्हणून आपण प्रार्थना करूया. आपल्या धर्मग्रामातील सर्व मुलगामी व सामाजिक नेत्यांनी उत्तम मेंढपाळ प्रभू येशू ख्रिस्ताप्रमाणे स्वार्थात्यागी वृत्तीने आपल्या लोकांची सेवा करावी व आपल्या गाव परिवार ख्रिस्ताला अभिप्रेत असा आदर्श करावा म्हणून आपण प्रार्थना करूया. सर्व असहाय्य व निराश्रित लोकांना शांती आणि सुरक्षिततेचे वरदान लाभावे. आजारी माणसांना प्रभूच्या आरोग्यदान हाताचा स्पर्श व्हावा. जगात सर्व शांतता नांदावी असे सर्व प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीपासून आपले रक्षण व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया. थोडा वेळ शांत राहून आपण आपल्या वैयक्तिक गरजांसाठी प्रार्थना करूया. ही प्रवासाला जेव्हा सुंदर आहे त्यांनी सगळी दोषावर विपरकाने परदेशी परमार्थी शेतकऱ्यांनी समजत आहे त्यांची असावी आणि meaningful careers, meaningful employment there, म्हणून करूया. ही प्रार्थना मी प्रतिसाद करतो.
तुम्हारी परमेश्वर की तरफ मानने वालों प्रार्थना करा। या कोणाच्या सेवावरी आम्हाला म्हणजे त्या प्रभूच्या कडे झाल्यामुळं आम्हाला सभाकरी सुख देईल ही प्रार्थना मी प्रभूस्थाद्वारे करतो। तुम्हाबरोबर असो तुमच्याकडे जावा आमचं परमेश्वर त्याच्या समांतर आम्ही जे नित्यवर सर्वत्र आभार म्हणावे ते योग्य व कारणदायक आहे। इष्टांचं पुनरुत्थानामुळे आम्हाला या घडलेचं या पुनरुत्थान काळात आम्ही स्मरण बोलावं मोठ्या आनंदानं स्मरण करावं हे आमचं कर्तव्य आहे। त्याच्या रूपाने नव्या युगाची उभारणी झाली, पापाचं साम्राज्य संपुष्टात आलं, विवादाचं जग पुन्हा सांधलं गेलं, मनुष्याला क्रिस्ताकडे पुन्हा पूर्णत्व प्राप्त झालं। त्याच्या पुनरुत्थानाने वर्षभरी जीवन संपूर्ण जग तुझं सहन करते। स्वर्गातील सर्व अधिसत्ता बुजुर्गांचं न्यायमंडळ सदा सर्वांना तुझ्या वैभवची दिली जातात। त्यांच्याकडून सर्व आमचे परिवेश आम्ही तुझ्याकडे गुणगान गातो।
ख्रिस्ताचं शरीर रक्त यांचा स्वीकार करत असताना पवित्रात्म्याद्वारे एक पवित्र सांगितल्याप्रमाणे प्रभू सर्व जगभर असतात तुझ्या तुझ्या ख्रिस्ताची आठवण कर. 14वे देव आमचे भाऊ आणि जाऊन समिशन आणि सर्व यादीपूर्ण यांच्या समोर ख्रिस्ताला परिपूर्ण प्रीतीचा प्रणाविष्कार करा. या अनुषंगाने नूतनाच्या आश्रमाने करीत आहेत जे तुझे देव ख्रिस्तातून भरण पावले आहेत त्यांचं स्मरण ठेव. त्यांचं तुझ्या दिव्य प्रकाशात स्वागत कर. जे माझं त्यांच्या मौलिमारी आहे असेल तुझ्या प्रेषी आणि युगानिवाला सर्व संतांनी तुला संतोष केला आहे. त्यांच्याबरोबर मी शाश्वत जीवनाची सुरुवात आहे तुझी स्तुती तुझ्याबरोबर करावा अशी प्रार्थना मी जगप्रेषी करतो. अज्ञानाची शुद्धी शिकवून यांनी प्रेरित तुला मी करतो. आमच्या
आपण प्रार्थना करूया की सर्वसमर्थ परमेश्वर बापा त्या विश्वाच्या घटकांना कारण प्राप्त झालेल्या तुझ्या कल्पाचा संग्रह कर दिवसाच्या प्रवेशासाठी घेऊन जा ही प्रार्थना मी करतो. दूसरे कनेक्शंस एंड पॉल से कैसे पुनरुत्थान काळातील आजचा चौथा रविवार आजची उपासना गोटेपाड गाव परिवारातर्फे त्यांना धन्यवाद. उच्च देवाची उपासना सिद्धरबाग गाव परिवारातर्फे सादर केली आहे. या आठवड्यातील रोजरीचं आयुष्य खालीलप्रमाणे सोमवार आणि मंगळवार 12 आणि 13 तारखेला गोटेपाड गाव परिवारातर्फे, बुधवार आणि गुरुवार 14 आणि 15 मे सिद्धरबाग गाव परिवारातर्फे, शुक्रवारी 16 तारखेला मुकंद गाव परिवारातर्फे आणि शनिवारी 17 तारखेला मांडवे गाव परिवारातर्फे रोजीचं आयोजन केले जाईल. कृपाकरून संबंधित पारितोषिक सभासद आणि सेवकनेत्यांनी त्याची नोंद घ्यावी. गेल्या रविवारी संडे स्कूल मुलांचा पालन कार्यक्रम खूप छान प्रकारे पार पडला. सर्व संडे स्कूल शिक्षक आणि कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्व मुलांचे अभिनंदन आणि आभार. आणि त्याचप्रमाणे 6 आणि 7 तारखेला समर कॅम्प आपण आयोजित केले होता. जवळजवळ 120 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. त्यांना सहकार्य करणाऱ्या शिक्षक संघटनेचे मनापासून आभार मानले जात आहे. सोफिया कॉलेज मुंबई निरनिराळ्या कोर्सेसविषयी अधिक माहिती पाहिजे सूचना बोर्डवर लावलेली आहे. ज्येष्ठ नागरिक संघटना 1 दिवसीय सहज बुधवारी 21 मे बनेर येथे ₹400 भरून आपली नाव नोंदणी करायची आहे. 16 मे ते 26 मे दरम्यानमध्ये मी रजेवर असणार आहे. माझ्या गैरहजेरीत फादर लिओ देवळाचा कारभार पाहतो. गेल्या रविवारचे दान 35,800 रुपये झाले. बुधवारचे दान 6,870 रुपये झाले. आपल्या सर्वांच्या अवधानाबद्दल धन्यवाद. प्रेमाभिमानो गेल्या आठवड्यामध्ये आपल्याला नवीन उपाध्येला मार्गदर्शन करण्यासाठी आणि पुरावा होण्यासाठी मिळालेला आहे. आज उत्तम मेंढपाळ प्रभू ख्रिस्त आणि लिओ 14वे हे देखील एक मेंढपाळ आहेत. संत मित्राच्या जागेवर त्यांना नेमण्यात आलेला आहे. दोनशे सदस्यांचा भोग म्हणून. आणि हा कारभार जगभराचं पाहणं सोपी गोष्ट नाही. इथे नागपूर पॅरिस संपादन कधी कठीण जातं. तर आपण बघायचं म्हणजे का तर त्यासाठी विशेष प्रकारे त्यांच्यासाठी प्रार्थना करूया. आणि जेव्हा आपण प्रार्थनेचं पाठबळ त्यांना देऊ त्याला अधिक शक्ती मिळणार आहे. आणि म्हणून सर्व भाविकांना विश्वाने विशेष प्रकारे आपल्याला विनंती केलेली आहे की लिओ 14वे यांच्यासाठी आपल्या प्रार्थनेमध्ये त्यांची आठवण ठेवा. आपल्याला माहीत असेल किंवा आपण व्हॉट्सअपवर पाहिलेलं आहे की ते संत अगस्तीनची संस्था आहे. त्याचे ते सुपिरियर जनरल होते, पहिले प्रमुख होते. आणि आपल्या भारतामध्ये केरळमध्ये आणि कोईम्बतूरमध्ये 2 वेळा नोंद केलेले आहे 17-18 वर्षापूर्वी. आणि पाऊस काळ असून पाण्यातून कशी वाटचाल करावी लागते ते त्यांनी गंभीर घालून आपल्याला फोटो पाहायला मिळाले असते. तो पण त्यांनी अनुभव घेतलेला आहे. भारताविषयी त्यांना चांगलंच ज्ञान आहे. तर असे खूप साधे सरळ सिंपल माणूस देवाने आपल्याला दिलेला आहे. त्यांच्यासाठी विशेष प्रकारे प्रार्थना त्याचप्रकारे माझ्या सोलमन गेल्या 5 दिवसापासून मला रोज मदत करत आहेत. त्यांची सुट्टी आणि मला मदत दोन्ही साधलेले आहेत. तर गेल्या आठवड्याभरामध्ये आणि आजची दिवशी संपादन साधले. माझ्या सोलमन थँक्यू आणि गॉड ब्लेस. परंतु बरोबर असो विभिन्न आपल्याला होता देवाचा आशीर्वाद पवित्र आहे. आम्ही आपल्या पुत्राच्या पुनरुत्थानाद्वारे परमेश्वराने तुम्हाला पापमुक्त दिले आहे. आपली लेकरं बनवलं तुम्हाला आनंदाचं वाटलं देव
कारण कर्त्याने तुम्हाला अजूनशी स्वातंत्र्य प्रदान केलं, त्याच्या सभासदी जीवनाचं तुम्हाला बंधन मिळो. श्रद्धेमुळं भक्तिनामध्ये ख्रिस्तावर तुम्ही पुन्हा जिवंत केला, त्याच्याबरोबर तुम्ही सर्व काही एकरूप राहावे म्हणून तुमचं जीवन पवित्र राहावं. सर्वसमाज परमेश्वर पिता पुत्र आणि पवित्र आत्मा तुमचा आशीर्वाद तुम्हावर येवो. ख्रिस्ताच्या शंकेने जम. हालेलुया हालेलुया.